कोल्हापूर महापालिकेची निवडणूक अनेक वर्षापासून रखडली होती. अखेर या निवडणुकीचा बिगल वाजून गेल्या 15 दिवसांमध्ये आपण प्रचाराच्या तोफा धडाडलेल्या पाहिल्या होत्या. आज या 20 प्रभागासाठी आज मतदान पार पडत आहे. आपण सध्या प्रभाग क्रमांक 20मधील एका मतदार केंद्रावर आलो आहोत. तर गेल्या अनेक दिवसापासून पाहिलं तर कोल्हापूरमध्ये चौरंगी निवडणूक हे तो पार पडणार आहे. यामध्ये महायुती असेल, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे असेल, वंचित आणि आप हे असेल, राष्ट्रवादी त्यामध्ये सामील आहे. तसेच जनसुराज शक्ती हे देखील स्वतः वैयक्तिक लढताना आपल्या ठिकाणी कोल्हापूर पाहायला मिळते. खरं तर गेल्या 15 दिवसापासून प्रचाराचा धडाका हा सुरू होता. अनेक पक्ष आपल्या पद्धतीने आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी प्रचार करत दिसत होते. आज हे खरं तर या 20 प्रभागासाठी 81 नगरसेवकांसाठी 327 उमेदवारही रिंगणात आहेत आणि त्या उमेदवारांचं नशीब आता हे या मतदान पेट्यामधून कैद होणार आहे. त्यासाठी आज मतदान पार पडतं. माझ्या मागे पाहू शकता आपण लोकांची पहाटेपासून गर्दी या ठिकाणी मतदानासाठी आहेत. तर अनेक लोक जे आहेत ते उत्स्फूर्तपणे मतदान करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सकाळपासूनच जे लोक आहेत जे सकाळी सत्रामध्ये खरं तर मतदानाचा टक्का हा जास्त असतो. त्याचप्रमाणे सकाळी जे लोक आहेत या ठिकाणी मतदान करण्यासाठी बाहेर पडलेले आहेत. उत्स्फूर्तपणे मतदान हे या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहे. गेल्या वेळी पाहिलं तर जवळपास 65 ते 70च्या दरम्यान मतदानाची टक्केवारी होती. पण यावेळी मात्र ही मतदानाची टक्केवारी कितपत जाते, कारण पहिल्यांदाच 4 प्रभागाचा एक प्रभाग झाल्याने ही निवडणूक खरं तर अटीतटीची मांडली जात आहे. खरं तर या निवडणुकीमध्ये एका प्रभागामध्ये 4 उमेदवार तर 20 प्रभाग आहे, यामध्ये 5 उमेदवार या रिंगणामध्ये आहेत. त्यामुळे खरं तर अनेकांचे अस्तित्व असेल पणाला लागलेले आहे. अनेक माजी नगरसेवक असतील किंवा जे नवखेळ उमेदवार आहेत ज्यांची प्रतिष्ठा इथे पणाला लागलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे आज जे मतदान पार पडणार आहे, उद्याच्या निकालामध्ये नेमकं कोणाच्या गावामध्ये विजयाची माळ पडते, कोणाला नगरसेवक पदाचा मान मिळतो हे पाहणं देखील तितकंच गरजेचं राहणार आहे. युवा मतदार या ठिकाणी मतदान करण्यासाठी दादा मतदान करण्यासाठी आलात, काय ध्येय समोर आहेत, काय अनेक वर्षानंतर म्हणजे जवळपास 10 वर्षानंतर महापालिकेची निवडणूक होते. आता जे 10 वर्षापासून जे रखडलेलं काम आहे ते तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये सगळी पूर्ण ही अपेक्षा आहे. जेवढे त्यांच्या पद्धतीनं त्यांना जेवढे लोकांच्या अपेक्षा त्या पूर्ण त्यांनी केल्या लवकर, तर त्यांना परत एकदा संधी देण्याची परत एकदा पुढच्या निवडणुकीला आम्ही परत पुन्हा ट्राय करू. आता नेमकी काय ध्येय आहे समोर डोळ्यासमोर, बाबा हा मतदार निवडायचा किंवा ही ध्येय असली पाहिजे, हा पूर्ण केलं पाहिजे असं काय वाटतं? हेच की बाबा, एक तर कोल्हापूरची जी रस्त्याची अवस्था बघता तुम्ही इथं मतदानाचा येताना हाच रस्ता जरी बघितला तुम्ही, हाच रस्ता खराब आहे. त्यावरनं लक्षात येतं की बाबा रस्ते सुधारले पाहिजेत आणि जे 10 वर्षामध्ये रखडलेली कामं आहेत ते त्यांनी पहिल्यांदा पूर्ण केली पाहिजेत, हीच अपेक्षा आहे फक्त. खरं तर नक्कीच 10 वर्षात जी रखडलेली कामं आहेत ती पूर्ण केली पाहिजे असं मत यावेळी मांडलेलं आहे. आणि काही लोक त्याच्याशी बोलणार आहोत. मतदान करायचं चाललं, काय बघू तू मतदान करणार आहेस नेमकं? मतदान तर यासाठी करायचं आहे की आपल्या प्रभागाचा विकास झाला पाहिजे आणि सगळं परिसर वगैरे स्वच्छ पाहिजे, या मानानेच मी मतदान करेन. उभारलेले उमेदवार हे तितपत म्हणजे पात्र आहेत असं वाटतंय तुला? आहेत सगळेच, पण कसं आहे प्रत्येक प्रभागाचे वेगळे वेगळे आहेत आणि आत्ता आपल्याकडे जे उभे राहिलेत हे नवीन आहेत. सो आता ह्यांचं पहिलं बघल्यानंतरच समजेल. म्हणजे तू एक विश्वास ठेवून आता मतदान करणार आहेस की हे करतील असं? हा विश्वास तर आहे, पण बघू आता काय होतंय. खरं तर लोकांच्या पुढे जे आहेत की सर्वसामान्य प्रश्न आहेत, म्हणजे रस्ता असेल, गटरस पाणी, हे प्रश्नही सुटले पाहिजेत. असे जे उमेदवार आहेत त्यांना नक्की आम्ही मतदान करू असे मत यावेळी लोक आपल्यासमोर व्यक्त करताना दिसत आहेत. आणखी काही लोक असतील त्यांच्याशी पण बातचीत करणार आहोत. काही लोक आहेत जे या ठिकाणी मतदान करून आलेले आहेत. खरं तर अनेक वर्षापासून नंतर कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होती, काय ध्येय समोर ठेवासमोर मतदान केलं आपण? आपल्या सर्व भागाचा विकास व्हावा हा एकच जनतेचा उद्देश आहे. आता ह्या ठिकाणी तर 5 जणांना हे आम्ही मतदान केलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपली पक्ष न समोर आणता सगळ्यांनी एकवटून येऊन सगळ्या आपल्या प्रभागाचा जो आहे तो विकास करावा, एवढीच आमच्या जनतेची एक आशा आहे. एक महिला आहेत, महिलांचे अनेक प्रश्न जे आहेत समोर आहेत, काय ध्येय समोर आहे की बाबा महिलांचे प्रश्न सुटलं पाहिजे प्रामुख्याने असं वाटतं तुम्हाला? होय, तेच महिलांचे प्रश्न सुटायलाच पाहिजे. अनेक अडचणी आहेत महिलांची, सुरक्षा वगैरे ते सगळेच काय आता तुम्ही बघतायच मुलींची सुरक्षा बाबतीत खूपच म्हणजे हे झालेलं आहे. ते पण सुरक्षेचा पण प्रश्न म्हणजे ती मोठी महत्त्वाची बाब आहे, त्याच्या बाबतीत जास्त विचार करावा. जे ज्या लोकांना मतदान केलं ते योग्य आहे ते प्रत्येक कामामध्ये सोडवतील असं वाटतंय का? हां, सोडवतील, आशा तर आहे आम्हाला सोडवतील असं. अनेक वेळा मतदान केलेलं आहे, यावेळी म्हणजे 5 लोकांना मतदान केलं आहे, काय वेगळं काय वाटतंय नेमकं? काय जरा वेगळं वाटते त्याच्याबद्दल. इतर पडावं एकच मतदान टाकलं होतं. हो, पण यावेळी 5 याला जरा वेगळं वाटते. जरा 5 जण मी विकास करते असं वाटतंय का प्रभागाचा? करतील हो, एवढंच.
तुम्हाला काय वाटतं नेमकं काय वाटतं नेमकं 5 जणांना मतदान केले 5 जण मिळून आता एक जण प्रभागाचा विकास करत होता की नाही आता तुम्हाला माहिती पण 5 जण करतील असं वाटतंय का? निश्चित आणि अपेक्षित पण आहे तसं. आणि ज्या पायाभूत सोयीसुविधा आहेत मुळात म्हणजे रस्ता, पाणी आणि शहराचा विकास. एक कोल्हापूर म्हणजे एक विकसित शहर राज्याची शाहूंचं शहर आहे. त्याला असं शाश्वत विकास हा झाला पाहिजे. थातूरमातूर कुठलीही कामं होऊ नयेत ही आमची सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. एवढीच अपेक्षा आहे. मग आता त्यांना तुम्ही मतदान केलं ती पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे? नाही ठेवलेल्या त्या सकारात्मकतेनंच आम्ही केलेल्या आहेत. एक सुशिक्षित नागरिक म्हणून एक त्यांनी एक जनतेच्या मनातल्या काही जे यातना आहेत त्या त्यांनी दूर कराव्या ही आमची अपेक्षा आहे. थँक्यू सर. धन्यवाद. एकंदरीत पाहिलं तर कोल्हापूरचा विकास करावा, प्रभागाचा विकास करावा यासाठी त्यांनी मतदान केलेलं आहे आणि या काळामध्ये ते निश्चित करतील असा विश्वास देखील काही लोकांनी आपल्यासमोर व्यक्त केला आहे. लोकांनी जरी मतदान केला असला, विश्वास व्यक्त केला असला तर नेमकी उद्या निकालामध्ये नेमकी कुणाच्या गाळ्यामध्ये नगरसेवक पदाची माळ पडते हे पाहणे देखील गरजेचं राहणार आहे. त्यासाठी लाईव्ह मराठीच्या माध्यमातून उद्या निकाल देखील लाईव्ह करण्यात येणार आहे, तो देखील आपण पाहावा. लाईव्ह मराठीसाठी सलमान जमादार, कोल्हापूर. प्रचाराचा धडाका, विकासाचा अजेंडा, विजयाचा प्रत्येकाचाच दावा, पण मतदारांचा कौल कुणाला? सत्तेचं गणित कुणाचं जुळलं, कुणाचं बिघडलं? पडद्यामागचं राजकारण, पण कोण ठरला धुरंधर? अचूक, थेट आणि जलद निकाल फक्त लाईव्ह मराठीवर.